आग्र्याच्या किल्ल्याची सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे अनेक शतकांपासून हा अनेक संकटांना तोंड देऊन देखील समर्थपणे आज उभा आहे. आग्रा शहर आणि ताज जणू एक समीकरणच बनलंय, एक संगमरवरी चमत्कार. सम्राट शहाजहानची प्रिय राणी सौंदर्यवती मुमताज महलच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेलं एक स्मारकच आहे. अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी लोधी सुलतानांनी बांधलेला एक छोटासा किल्ला उभा होता, ज्याला काहीच नाव नव्हतं. महान मोगल सम्राटानं या मोक्याच्या जागेचं महत्त्व ओळखलं आणि एक भक्कम अशी वास्तू, एक भक्कम किल्ला तिथे उभारायचा आदेशही दिला. अबुल फझल त्याच्या दरबारातील 9 रत्नांपैकी एक आणि अधिकृत इतिहासकार त्यांनी इतिहासात नोंद करून ठेवली आहे की सम्राटानं सर्व वास्तुविशारदांवर कशा प्रकारे नियंत्रण ठेवून सर्वोत्तम स्थानिक वास्तुशास्त्रीय शैलींचा वापर त्यांच्याकडून करून घेतला होता. ग्वालियरचा, राजस्थानचा, बंगालचा आणि गुजरातचा प्रभाव आपल्याला इथे चांगल्याच प्रकारे पाहायला मिळतो. इस्लामिक आणि हिंदू शैलींचा अप्रतिम मिलाप. आग्र्याचा किल्ला दिल्लीपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर उभा आहे. मोगल सम्राटांनी युद्धनीतीसाठी बांधलेल्या 3 किल्ल्यांपैकी तो एक किल्ला आहे. आग्रा मोगलांची राजधानी होती तोपर्यंत या किल्ल्यांनी खूप मानमरातब उपभोगला. आग्रा कधीच एक मोठी राजधानी नव्हती. दिल्ली होती, लाहोर होती, अलाहाबाद होती, ही सगळी ठिकाणं खूप महत्त्वाची होती. आग्रा छोटंसं शहर होतं, पण जे लोधी बादशाह होते, विशेष करून सिकंदर लोधी, त्यांचा राग आणि भांडण हे प्रामुख्याने राजस्थानबरोबर होतं. दिल्लीहून राजस्थानवर नजर ठेवणं त्यांना जरा अवघड वाटत होतं. या दृष्टिकोनातून त्यांनी आपली राजधानी दिल्लीतून हलवून आग्रा केली. सम्राट अकबराने एक जुना राजपूत किल्ला पाडून त्या जागी हा नवीन किल्ला उभारला. त्याच्या मृत्यूनंतर जहांगीराने त्याच्या सोयीनुसार त्याच्या वडिलांच्या आराखड्यात फेरबदल करून घेतले. शहाजहानने त्याच्या महत्वाकांक्षी योजनांनुसार त्यात बदल केले. औरंगजेबाने त्याच्या गरजांनुसार त्याचा खूप वेगळ्या पद्धतीने वापर केला. अकबराने योग्य वर्णिल्याप्रमाणे आग्रा ही जागतिक वाहतुकीची बाजारपेठ आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणेची वाहतूक सगळी आग्र्यात एकवटली जाते आणि म्हणूनच दिल्लीहून आपली राजधानी हलवून आग्र्याला राजधानी बनवण्याची त्याची कल्पना अगदी योग्यच होती. मोगलांनी जेव्हा हा किल्ला बांधला तेव्हा त्यांच्या ताकदीला आव्हान देऊ शकेल अशी कोणतीही शक्ती किंवा राज्य नव्हतं आणि म्हणूनच या किल्ल्याला कुठल्याही प्रकारचं संरक्षक कवच पाहायला मिळालं नाही, जे इतर किल्ल्यांमध्ये आपण पाहतो. किल्ल्याभोवतीच्या भिंती फारशा उंच नाहीत आणि इथे भव्य बुरुजही नाहीत. त्याच्या दुहेरी तटबंदीमुळे आणि त्या दुहेरी तटबंदीच्या मध्ये खंदक देखील आहे आणि किल्ल्याच्या बाहेर देखील अजून एक खंदक आहे. त्यामुळे हा उत्तमरित्या सुरक्षित किल्ला होता आणि याच कारणामुळे जो खजिना होता तो नेहमीच आग्रा किल्ल्यात ठेवला जायचा. आणि जेव्हा राजधानी दारुल खिलाफत जेव्हा दिल्लीला हलवण्यात आली तेव्हा देखील खजिना कधीच तिकडे नेला गेला नाही, नेहमी आग्र्यातच ठेवण्यात आला. प्रत्यक्ष किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी अनेक मजबूत प्रवेशद्वार पार करावे लागतात. ते द्वार राजपूत शैलीमध्ये बांधण्यात आले आहेत आणि त्यांच्या दोन्ही बाजूला उंच मनोरे त्यांचं रक्षण करतात.
उदाहरणार्थ लष्करी वैशिष्ट्यांच्या संदर्भात आग्र्याचा किल्ला हा अनेक पटीने जास्त मजबूत आहे शहाजहानाबादच्या किल्ल्यापेक्षा. तुम्ही याच्यातील फरक स्पष्टपणे पाहू शकता. याची तटबंदी, याचे बुरुज, याचे सज्जे अधिक जास्त भक्कम आणि भव्य आहेत तुलनेने त्यापेक्षा शहाजहानाबादपेक्षा. तर शहाजहानाबादमध्ये आपल्याला दिसेल अभिजात सौंदर्य जे शहाजहानने तिथल्या बहुतेक सगळ्या इमारतींमध्ये ठासून भरलंय. अकबर महालाच्या अवशेषांवरून राजपूत वास्तुशास्त्रीय शैलीच्या प्रभावाची स्पष्ट कल्पना येते. इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या किल्ल्याची पुनर्बांधणी करत असताना शहाजहानने अकबराचं हे निवासस्थान पाडून टाकलं होतं. पण हे काम पूर्ण होण्याआधीच त्याने आपली राजधानी दिल्लीला हलवली आणि काम तसंच अर्धवट राहिलं. एका बाजूला नदी तर दुसऱ्या बाजूला शहर अशी संपूर्ण योजना. ह्या बाबी 16व्या शतकातल्या योजनेत स्थापित झाल्या होत्या. किल्ला आणि त्यातील शहराची संलग्नता हे दोन्ही मोगलांच्या नंतरच्या शहरांमध्ये आणि किल्ल्यांमध्ये प्रतिबिंबित झालेलं दिसतं. पुढील काळातील मोगलांच्या संरक्षित शहरांसाठी देखील त्याचा एखाद्या आदर्श नमुन्याप्रमाणे वापर झाला. जहांगीर महाल ही अनेक खोल्यांची दुमजली इमारत आहे. त्याच्या पुढील भागात शाही कुटुंबाचे पुरुष राहायचे आणि जनानखाना महालाच्या मागील भागात नदीच्या बाजूला होता. इथल्या भिंती आणि स्तंभ अप्रतिम कोरीव कामांनी सुशोभित आहेत आणि इथले दरवाजे आणि खिडक्या इतक्या कल्पकतेने बांधले आहेत की सूर्यप्रकाश आणि सावलीचा खेळ दिवसभर चालू राहतो. जोधाबाई प्रति अत्यंतिक आदर आहे कारण हे राजपूत कारगिरांनी बांधलेलं आहे. आपण पाहू शकतो ज्या प्रकारे कमानी बांधल्या आहेत, याच्या जाळ्यांचं नक्षीकाम आणि म्हणतो ना कदाचित त्याचा त्यांच्या वारशाबद्दलचा आदर की हा मोगल किल्ल्यातील राजपूत वाडा आहे. आणि शहाजहानच्या पुढील बांधकामातून औरंगजेबापासून देखील मोगल किल्ल्यातील राजपूत वास्तुशैलीचा प्रभाव यात स्पष्ट होतो. आणि या प्रकारच्या सहक्रियाशीलतेला आज समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जहांगीर महाल राजपूत शैलीत बांधलेला हा महाल अकबराने सुरू केला आणि त्याच्या मुलाने पूर्ण केला. या संकुलात अनेक दालनं आणि मोकळ्या जागा आहेत. या अनेक प्रकारच्या वापरासाठी बांधल्या गेल्या. आग्र्याचा किल्ला म्हणजे अकबर आणि शहाजहानच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे. आपण पाहिलं तर लक्षात येईल की अर्ध्या किल्ल्यात तेच आक्रमकता, अधिकार, शक्ती आणि पुढे म्हणजे पुढील भागात सौंदर्यपूर्ण दृष्टी, ऐशो आराम, करमणूक हे सगळं आपल्याला दिसून येतं. नूरजहान जहांगीरची पत्नी फक्त उच्च अभिरुची असलेली स्त्री नव्हती, तर तिला प्रशासनात देखील तीव्र आवड होती. किल्ल्याचं काही बांधकाम तिच्या देखरेखीखाली झालं. मोगल मिनिएचर चित्र आपल्याला हे सांगतात की पर्शियन गालिचांसारखे पसरलेले बगीचे हे तिचं योगदान आहे. खास महाल शहाजहान याचा वापर आपलं शहनगृह म्हणून करायचा. यात दरबारासारखी 2 मोठी दालनं आहेत. त्यातील एक शहाजहानसाठी होतं तर दुसरं त्याची प्रिय मुलगी जहांआरासाठी होतं. हा किल्ला मध्य आशियातील महालातील
इस्लामिक शैलीतल्या सुंदर कमानींनी सजवलेला आहे. बादशाह नामामधील मिनिएचर चित्र आपल्याला इथे राहणाऱ्यांच्या दैदिप्यमान जीवनशैलीबद्दल सांगतात. मोगल साम्राज्य त्याच्या सर्वोच्च शिखरावर होतं आणि त्याचे शासक आणि दरबारी दिवसेंदिवस साजरे करत असायचे. ज्या वास्तू जहांगीरने बांधल्या त्याची आपली एक विशिष्ट शैली आहे आणि लाल दगडांचा वापर आहे. अकबरच्या वास्तूंमध्ये देखील त्याची आपली एक शैली आहे, त्यात देखील लाल दगडांचा वापर आहे. पण सौंदर्यपूर्ण कलात्मक कौशल्याने वास्तू बांधण्याचं काम हे शहाजहानच करू जाणे आणि त्याने संगमरवराचा वापर आणि रंगीत दगडांचं जडावाचं काम, हे सगळं काम हे अगदी मोठ्या प्रमाणात शहाजहाननी केलं. आग्र्यातील शीश महाल शहाजहानने बांधला होता. कृत्रिम प्रकाश योजना एकाच व्यक्तीचे किंवा वस्तूचे शेकडो प्रतिबिंब निर्माण करून जादुई वातावरण निर्माण करायची. एक काळ होता जेव्हा या शीश महालाच्या भिंती सुवर्णाने मढवलेल्या होत्या. मोगल साम्राज्याला उतरती कळा लागल्यावर विविध आक्रमकांनी ते लुबाडून नेलं. दिवाने खास हे आलिशान दालन आहे जिथे जहांगीर आणि शहाजहान आपला दरबार भरवायचे. हे दालन अप्रतिम स्तंभांनी आणि संगमरवरी भिंतींवर कोरलेली फुलकारी यांनी सुशोभित होतं. हेच ते ठिकाण आहे जिथे शहाजहानने दारा शिको आणि औरंगजेबाचा सन्मान केला होता त्यांच्या लष्करी मोहिमांमधील यशानंतर. त्याच ठिकाणी शाही कुटुंबांचे वाढदिवस किंवा विवाह सोहळे संपन्न व्हायचे. दिवाने आम तिन्ही बाजूंनी खुले आहे आणि एका बाजूला सम्राटाचे सिंहासन उच्च स्थानावर असायचे. सार्वजनिक कार्यक्रम इथे घेण्यात यायचे. या ठिकाणी प्रतिभाशाली कलाकार आणि संगीतकार आपली कला सादर करायचे. सर्व वास्तू एकमेकांमध्ये गुंफण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला सर्वसाधारणपणे इस्लामिक वास्तुशास्त्रात जो बांधेसूदपणा पाहायला मिळतो त्यापेक्षा इथे अधिक रचनात्मकता दिसून येते. इमारती एकमेकांच्या आजूबाजूने एकमेकांमध्ये गुंफलेल्या दिसतील. कदाचित भौमितिक परिमाणात न बसणाऱ्या किल्ल्याच्या रचनेमुळे असा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. पण प्रत्येक
वाडा जणू एकमेकांमध्ये गुंफलेला आहे. नगीना मशीद ही एक छोटी मशीद आहे जी 1637 मध्ये बांधण्यात आली होती. 2 सज्जे त्याच्या किबला भिंतीला समांतररित्या बांधले आहेत. याही पेक्षा एक छोटी मशीद याला जोडलेली आहे. तिचा वापर बहुधा स्त्रियांची मशीद म्हणून केला जात असावा. दिवाने आमच्या उत्तरेला असामान्य सुंदर मोती मशीद आहे. ही मशीद आपल्याला शहाजहानने अजमेरला मोईनुद्दीन चिश्ती या सुफी संताच्या दर्ग्या शेजारी बांधलेल्या मशिदीची आठवण करून देते. मशिदीचा अंतर्भाग स्तंभांच्या रांगांनी विभाजित केला गेला आहे. याचं प्रमुख आकर्षण म्हणजे पुढील भागातल्या 3 छोट्या घुमटांनी संतुलित केल्या गेलेल्या 7 अप्रतिम कमानी. मध्यकालीन भारतातील इतर किल्ल्यांप्रमाणे या आग्र्याच्या किल्ल्यात इतर ठिकाणी पाहतो तशा इमारती पण आहेत. दिवाने आम, दिवाने खास, खाजगी आणि सार्वजनिक भेटींची दालनं, झरोके, सज्जे ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला शाही भव्यता दिसून येते. जणू काही स्वप्न नगरीच. इथे महाल आहेत, अगदी सुंदर महाल आहेत. निवासस्थानं राजकुमार राजकन्यांसाठी, खाब महाल, खास महाल, इथे सुंदर बाग बगीचे देखील आहेत आणि अर्थात मोती मशिदीसारखी पूजास्थळंही आहेत. इथे निवास करणाऱ्या काहींसाठी हे ठिकाण स्वर्गाहूनही सुंदर आहे. पण काही दुर्दैवी लोक जे इथे बंदिस्त होते इथल्या तळघरांमध्ये, त्यांच्यासाठी मात्र हा नरकच होता. इथे बंदी बनवून ठेवण्यात आलेल्या कैद्यांपैकी अर्थात स्वतः शहाजहानला सोडून सर्वात प्रसिद्ध कैदी म्हणजे छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी तुरुंगातून पलायन करण्यात यशस्वी झाले आणि आपला मोगलांविरुद्धचा लढा त्यांनी चालू ठेवला. ज्या भुयारी मार्गाने त्यांनी पलायन केलं तो आज शिवाजी दरवाजा या नावाने प्रसिद्ध आहे. किल्ल्याच्या आतील बरीचशी जागा कैदखान्यासाठी राखून ठेवली होती. सम्राटाच्या रागाच्या शिकार झालेल्या व्यक्ती इथे कैद केल्या जायच्या. याच जागी औरंगजेबाने छत्रपती शिवाजींना कैद करून ठेवलं होतं. कपट आणि हिमतीच्या जोरावर शिवाजी इथून पलायन करण्यात यशस्वी झाले होते. या घटनेने भारतीय इतिहासाचा रोख बदलून टाकला. शिवाजीला इथे आमंत्रित करण्यात आलं आणि दिवाने आम मध्ये उभं राहावं लागलं. तो लढाऊ वृत्तीचा असल्याने त्याला या गोष्टीचा राग आला आणि त्यानंतर त्याने मोगल सैन्याबरोबर लढा पुकारला. त्याचा तिथे अपमान केला गेला नसता तर कदाचित त्याने मोगलांबरोबर हात मिळवणी केली असती जशी राजपुतांनी केली. पण ती घटना मोगलांच्या आणि शिवाजीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. रतन सिंहाची हवेली उभारली गेली 18व्या शतकात, जेव्हा किल्ला जाट सैन्याच्या ताब्यात होता. इथे ठराविक हिंदू पद्धतीच्या हवेलीचं अंगण आहे. इथल्या भिंती आणि स्तंभ हिंदू चिन्हांनी आणि प्रतीकांनी सजवलेले आहेत. अकबराने हे लाल दगडांनीच बांधकाम करवलं कारण त्याची कार्यपद्धती स्थानिक साहित्य वापरण्यावर जास्तच होती. त्यानंतर त्याला सुशोभित करण्याचं काम शहाजहाननी केलं. त्याने दिवाणे आम सुशोभित केला, दिवाणे खासची पुनर्बांधणी केली, संगमरवराचा वापर करून मच्छी भवन,
अंगुरीबागमध्ये दालनं उभारली. ही सर्व प्रक्रिया भारतातील मोगल वास्तुशास्त्रामधील विकासाची होती. अर्थात आग्र्याच्या किल्ल्यातील सर्वात उल्लेखनीय भाग म्हणजे मुसम्मन बुर्ज, जो राजा राणीच्या दालनाला जोडून आहे आणि इथूनच शहाजहान ताजमहाल बांधला जात असताना पाहायचा. मुसम्मन बुर्ज एक अप्रतिम सुंदर वास्तू आहे, जिथून यमुना नदी दिसायची. याच्या भिंतींवर मिनिएचर कोनाडी आहेत, ज्यात फुलदाण्या किंवा इतर कलावस्तू ठेवता यायच्या. मोठ्या कमळाच्या आकाराचे पाण्याचे कारंजे इथल्या सजावटीचा एक भाग होता. किल्ल्यातील संगमरवरी जडावाचं काम म्हणजे वास्तुशास्त्रीय अभिजाततेचं शिखर म्हणता येईल. ताजमहाल भारतातील मोगलांची सर्वात महान कामगिरी आहे. एक प्रकारे एका छोट्या पातळीवर ज्या प्रकारे किल्ल्यातील विविध वाड्यांना एकत्रितपणे जोडलं गेलंय ते खरंच अप्रतिम आहे. असं म्हटलं जातं की मुसम्मन बुरुजाची रचना स्वतः नूरजहानने केली होती. त्यानंतर शहाजहानने दुर्मिळ रंगीत खड्यांच्या जडावाच्या कामाने त्याचं सुशोभीकरण केलं. शहाजहान ताजमहालाची स्वप्न पाहत आणि पूर्ण झाल्यावर त्याच्याकडे बघत बराच काळ तो इथेच घालवायचा. आग्र्याच्या ह्या किल्ल्यानं त्याच्या दीर्घकालीन कारकिर्दीत दैवाच्या चढ उतारांना अनुभवलाय. त्याला प्रेमाने निर्माण करणारे अचानकपणे त्याला सोडून निघून गेले. त्यातील पहिला अकबर होता, ज्याने फतेपूर सिक्रीला प्राधान्य दिलं, आणि त्यानंतर शहाजहान, ज्यानं प्रेमानं बांधला खरा, पण मग त्याला वाटलं की त्याच्या साम्राज्याचा डामडौल आणि थाटमाट दाखवायला हे शहर छोटं आहे. आणि मग दिल्लीत शहाजहानाबाद नावाने एका नवीन शहराची त्यानं स्थापना केली आणि दुसरा किल्ला बांधला. पण गंमत पहा, शहाजहानला पुन्हा एकदा तिथेच आग्र्यामध्येच आणण्यात आलं. शेवटचे दिवस त्याने इथेच घालवले, पण एक तरुण म्हणून नव्हे, एक सार्वभौम सम्राट म्हणून नव्हे, तर एक वृद्ध व्याधिग्रस्त असा कैदी म्हणून. तो मुसलमान बुरुजावरती बसायचा. त्याची नजर नदीपलीकडच्या ताजमहालावरती खेळलेली असायची. इथे चिरनिद्रा घेत असलेल्या आपल्या बायकोच्या स्मृती जागवत तो बसायचा. ही वास्तू जी शहाजहानने आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ उभारली, ती अजरामर प्रेमाचं प्रतीक बनली आहे. आयुष्यात प्रेमी युगुल दुरावलं गेलं, पण मृत्यूनंतर दोघे एकत्र चिरनिद्रा घेतायत. शहाजहान लाल किल्ल्यात बंदिवान, खिडकीतून तो त्याचा ताजमहाल निहाळतो. एक राजा, एक सम्राट, त्या काळचा जगातील सर्वात श्रीमंत मानला गेलेला कैदखान्यात कैद. ते एकटेपण, ती विश्वासघाताची भावना, वास्तवाशी कधीच पूर्णपणे जुळवून न घेता आल्याची भावना. अशा प्रकारच्या भावना तुम्हाला या काही किल्ल्यांमध्ये अडकलेल्या दिसतील. जर तुम्हाला थोडंसं तरी खिन्न वाटल्याशिवाय नाही राहणार थोडीशी उदासीनता. युनेस्कोने या किल्ल्याला जागतिक वारशाचे स्थळ म्हणून घोषित केले. इथे मोगल सम्राटांनी दैदिप्यमानतेची स्वप्न पाहिली होती. हिंदू आणि इस्लामिक वास्तुशास्त्रीय शैलीच्या मिलाफाची स्फूर्ती जागवली. याचा कधीही पुसला न जाणारा ठसा भारतीय संस्कृतीवर उमटला आहे.